गाईज, गुड मॉर्निंग. आणि मी इथे रेडी झाले होते जॉबला जाण्यासाठी. आणि जॉबवरनं आल्यावरती मला कळलं की माझ्या आत्याची मुलगीसुद्धा घरी आलेली आहे. आणि तिचा कंपोस्ट बॉक्स बघून मला खूप आनंद होत होता, कारण लहानपणी ही गेम यायची माहिती आहे ना. आणि ती अभ्यास जरी करत नसेल ना, तरी तिचा कंपोस्ट बॉक्स मात्र तिने एकदम मस्त असा सजवून ठेवला होता. यामध्ये प्रत्येक गोष्ट होती, वर्गातल्या अर्ध्या मुली यूज करू शकतील इतकं सामान तिच्याकडे होतं. आणि त्यानंतर माझ्या मम्मीने हिला रोज लावले होते, फुलं लावली होती, जे की खूप छान दिसत होते. ते असं वाटतंय नकली आहेत, पण ते ओरिजिनल फुल्स आहेत, जे की मस्त वाटत होते. आणि हिची ब्लॉगिंग बघा, माझं बघून ही पण ॲक्टिंग करत होती माझी. आणि मी समोर 2 क्लिप लावले होते, तेच ती 10 वेळा दाखवत होती. त्यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला, कारण संध्याकाळ झाली होती आणि मला त्यानंतर नेक्स्ट डेच माझी एक्झाम होती. एक्झाम हॉलमध्ये गेले तर मला कळलं की माझा फर्स्ट बेंचलाच नंबर लागला आहे. दरवेळेस माझं 2 वाजता आम्हाला आतमध्ये घेतलं होतं आणि आमची उत्तरपत्रिका आम्हाला दिली होती. आणि प्रश्नपत्रिका येण्यासाठी आम्हाला वाजले 3:20 तरी आमची प्रश्नपत्रिका आली नव्हती. मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवते. इतका वेळ लागला, कारण युनिव्हर्सिटीमधून आमची प्रश्नपत्रिकाच आली नव्हती. त्यामुळे फक्त उत्तरपत्रिका देऊन आम्हाला तासभर बसवलं होतं. त्यामध्ये मी 1 तास झोपसुद्धा घेतली होती. आणि नंतर उत्तरपत्रिका आल्यावरती आम्हाला सगळ्यांना दिलं होतं. आणि बाहेरसुद्धा कोणाला जाऊन देत नव्हते, कारण उत्तरपत्रिका येणार होती आणि आम्हाला एक्झाम हॉलमधनं बाहेरसुद्धा अलाउड नव्हतं. पूर्ण 1.5 तास बसल्यानंतर आमचं आणि खूप पूर्ण पेपर मी इतका छान गेला आहे ना माझा पेपर, की काय सांगू. इतकं लिहिलं आहे मी, इतकं लिहिलं आहे. जे लिहायचं नव्हतं ते सुद्धा मी लिहिलं आहे. आणि 4:42ला माझा पेपर सुटला जस्ट, आणि बाहेरच येत होतं कॉलेजमधनं. आणि खूप छान गेला आमचा पेपर. हिचा पण खूप छान गेला. आणि जे लिहायचं नव्हतं ना, ते सुद्धा मी लिहून आले होते. वो अलग ही लेवल का बंदा था. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.